हॅलो, हॅलो एव्हरीवन. आज जो आपण इश्यू चेक करणार आहोत, रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर जो टेबल आहे ते जे स्केल आहे ते अनइव्हनली म्हणजे जे जनरेट झाले टेबल हे प्रॉपरली साईज मध्ये नसल्यामुळे त्याला प्रॉपरली साईज मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आपण बघणार आहोत. हे कशामुळे होतं? तुमच्या ड्रॉइंगचा जो स्केल आहे ते प्रॉपरली नसल्यामुळे होतं. ते मोस्ट ऑफ दी काही लोकांना तो इश्यू होतो आणि त्याला कसं रिझॉल्व्ह करायचं त्याचे मी तुम्हाला स्टेप दाखवत आहे. प्लीज तसं तुम्ही ते फॉलो करा, म्हणजे तुमचा तो इश्यू रिझॉल्व्ह होऊन जाईल. आता मी एकदा परत तुम्हाला करून दाखवतो की हा कसा इश्यू, हे कसं, हा इश्यू कसा आला. ओके. ओके, आता हे आपण डिलीट करून देऊ. तेच परत जनरेटला लावू. हे तुमच्या लक्षात येईल की जनरेट झाल्यावर ते प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला लक्षात येईल. मी जे तुम्हाला स्टेप दाखवणार आहे तेच तुम्ही फॉलो करा. ओके, तर आपण हा रिपोर्ट जनरेटला ठेवला. आता बघा, आपण रिपोर्ट जनरेटला ठेवला होता आणि रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर मला तुम्हाला जे इश्यू आहे ओके तो दाखवायचा आहे की जे टेबल जनरेट झाले ते लार्ज साईज मध्ये जनरेट झाले. ओके, त्यासाठी काय करतो आपण? एक जनरेट झाल्यानंतर आपण एखादी फायनल सबमिट केलेली ड्रॉइंग असते जॉब फोल्डर मध्ये. ओके, तिला घ्यायची. आता बघा जनरेट झाला. आता बघा, हे जे शीट टेबल आले ते लार्ज साईज, याला कसं रिझॉल्व करायचं ते दाखवतो. काय करायचं? आता आपण प्रोग्राम फाईल मध्ये जायचं, टीपी क्लायंट मध्ये जायचं, PID ला जायचं, टीपी क्लायंट डाटाबेस मध्ये जायचं, जॉब मध्ये.
जॉबमध्ये गेल्यानंतर तुम्ही रॅन्डमली कोणतीही फाईल घ्या ज्याच्यात तुम्ही फायनल सबमिट केलं असेल ती ड्रॉइंग तुम्ही घ्यायची. तर समजा मी ही फाईल घेतोय. ओके. ओके. ह्याच्यातली ही जी ड्रॉइंग आहे ती मी घेतली. एक मिनिट. ही जी ड्रॉइंग आहे ती मी कॉपी केली. ओके. डेस्कटॉपला ठेवली. डेस्कटॉपला ठेवल्यानंतर मी तिला इथे पेस्ट केली. ओके. ती ड्रॉइंग ओपन करा. ओके. मी जी ड्रॉइंग पेस्ट केली होती तिला मी ओपन केली. आणि माझा जो ट्रेसिंग केलेला पार्ट आहे तो मी इथून कॉपी केला. ओके. कॉपी केला आणि मी जी डेस्कटॉपला माझी एक फाईल ठेवली होती फायनल सबमिट केलेली ऑलरेडी फायनल सबमिट केलेली जी फाईल होती ती इथे पेस्ट केली. बघा मी फायनल सबमिट केलेल्या ड्रॉइंग मध्ये ही ड्रॉइंग कॉपी पेस्ट केली. याला सेव्ह केलं. ओके. याला क्लोज करू. सेम आता आपले टिपिकल मध्ये जे ओपन केलंय त्याला पण आपण क्लोज करू. ओके. आपण काय करणार ड्रॉइंग मध्ये जे डेस्कटॉपला ठेवलेली फाईल आहे ज्यात आपण आपला डाटा कॉपी पेस्ट केला ती फाईल आपण ओपन करणार. ओके. या ड्रॉइंग मध्ये मी माझा डाटा कॉपी पेस्ट केला होता. तिला मी ओपन करणार आणि ती फाईल मी जनरेट करणार. तर तुमचे जे साईज ऑफ टेबल आहेत जे लार्ज अमाऊंट मध्ये जनरेट होते त्याची साईज प्रॉपरली स्केलमध्ये जनरेट होईल. ओके. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा इश्यू रिझॉल्व्ह करू शकता. ओके. मी तुम्हाला जनरेट करून दाखवतो. ओके. आता मी जी डेस्कटॉपला ठेवलेली फाईल होती त्याच्यात मी माझा ट्रेसिंग केलेला डाटा कॉपी पेस्ट केला आणि ती ड्रॉइंग इथे ऍड केली. त्या ड्रॉइंग मध्ये जी ओल्ड ड्रॉइंग असेल फायनल सबमिट केलेली तुमची कोणतीही ड्रॉइंग असेल ती डाटा तो डिलीट करायचा आणि आपलं जे मेन ड्रॉइंग आहे तीच राहू द्यायची. नंतर जर तुम्ही चेक केलं ओल्ड ट्रेसिंग ड्रॉइंग पण तुम्ही तिथे तुम्हाला दिसेल ना म्हणजे तुम्ही ती फाईल पिकअप केली असते पिक केली असते. आता आपण याला जनरेट करणार. तो डाटा डिलीट करायचा ओल्ड फाईलचा आणि आपल्या न्यू फाईलचा डाटा ठेवून कॉपी पेस्ट करून जनरेट करायचं. तर तुमचं ते स्टेप लक्षात आलं नसेल तर मी परत एकदा तुम्हाला रिपीट करतो. जेव्हा मी तुम्हाला दाखवलं की जनरेट झाल्यानंतर तुमचे जे टेबल आहे त्याचं जे साईज आहे ते लार्ज किंवा बिग दिसते मोठी दिसते आणि त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली शीट अरेंज करतो. त्या टायमाला तो इश्यू आल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की जो तुमचा एखादा प्रोजेक्ट फायनल सबमिट तुम्ही कोणताही केला असेल त्याची ड्रॉइंग तुम्ही डेस्कटॉपला ठेवा
तुमचा हा ट्रेसिंग केलेला पार्ट त्या ओल्ड ड्रॉइंग की तुम्ही फायनल सबमिट केली तिला ओपन करून त्याच्यात हा ट्रेसिंग वाला पार्ट त्याच्यात पेस्ट करा. ते पेस्ट केल्यानंतर सगळं क्लोज करून आपलं जे डेस्कटॉपला तुम्ही ओल्ड ड्रॉइंग घेतली आहे त्या टिपिक लाईन मधून ऍड करून परत जनरेटला लावा. तुमचा जो इश्यू आहे तो रिझॉल्व्ह होऊन जाईल. ओके, ही प्रोसेस तुम्ही फॉलो करा. ओके, आता आपण जनरेटला लावला रिपोर्ट याच्याने आपण लक्ष देईल की आपला इश्यू रिझॉल्व्ह झालाय का नाही. हे बघ, आपला रिपोर्ट सक्सेसफुल जनरेट झाला. त्यानंतर जर तुम्ही चेक करणार तर हे आपले जे टेबल आहेत ते प्रॉपरली आलेले आहे. तो इश्यू कसा रिझॉल्व्ह करायचा ते स्टेप मी तुम्हाला त्याच्यात दाखवतो. ओके, थँक्यू.